श्री दत्त जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित गोदाकाठ यांच्या वतीनं श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन 19 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव शहरातून भव्य पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली होती। सदर पालखी मिरवणुकीची सुरुवात शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र या ठिकाणाहून होत शहरातील मुख्य मार्गावरून त्याची सांगता सदर केंद्रात झाली आहे। दरम्यान शहरात रांगोळी फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं। सदर पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते। पालखी मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। 19 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्या दरम्यान श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सोहळा गुरुचरित्र पारायण श्री दत्त जन्मोत्सव विविध याग महाआरती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्राच्या वतीनं करण्यात आलं। 20/12/2023 या दिवशी दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होते। त्यानिमित्त अखंड जप स्वामी समर्थ जप विनावादन त्याचप्रमाणे महाजप स्वामी चैत्र वाचन त्याचप्रमाणे गुरुचैत्र वाचन भागवत पारायण नवनाथ पारायण त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ अशा प्रकारची सेवा या ठिकाणी या 7 दिवसामध्ये होणार आहेत। तसेच 11 विविध याग या ठिकाणी साजरे होणार आहेत। तरी सर्व भाविकांनी या नाम सप्ताहामध्ये सहभाग घेऊन स्वामी समर्थ सेवा कार्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवायचा आहे। श्री स्वामी समर्थ। आज आपल्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ गोदाकाठ केंद्र कोपरगाव इथून आज दिंडी पायी सोहळा निघाला होता। तो दत्त जयंती सप्ताह यज्ञ अखंड नाम यज्ञ जप सप्ताह यज्ञ आहे 7 दिवसाचा सप्ताहामुळे ती आपली आज दिंडी पालखी सोहळ्याचं नियोजन अगदी खूप छान आनंदाने उत्साहात पार पडले। झालेली सेवा महाराजांनी अर्पण करते। कशा प्रकारे आज दिंडी काढण्यात आली कुठून कुठपर्यंत कसा भक्तांचा सहभाग होता उत्स्फूर्त सहभाग होता ते सांगा। भक्तांचा सहभाग अगदी आनंदाने आणि उत्साहाने खूप मोठ्या प्रमाणाने म्हणजे महिलांचा खूप सहभाग होता। आणि गोदाकाठ केंद्र इथूनच ती म्हणजे महाराजांच्या केंद्रातूनच ती पालखीचं हे झालं आपलं हो दरबारामधूनच ती पालखी निघाली आणि सगळ्या कोपरगावमध्ये दिंडी पायी सोहळा म्हणजे दाखवला गेला का आपला दत्त जयंती सप्ताह आलेला आहे 2 दिवसानंतर ना। त्यानिमित्त आपल्याला सगळ्यांना सांगायचं होतं का दत्त जयंती सप्ताहामध्ये तुम्ही सहभाग व्हा सगळ्यांना आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि छान सहभाग सगळ्यांचा आम्हाला हे मिळालं। 20 ते 27 तारखेपर्यंत दत्त जयंती सप्ताह आपल्याला आहे। सगळ्यांनी म्हणजे त्याचा सहभाग घ्यावा आणि महाराजांनी सगळ्यांनी सेवा अर्पण करावी। ही इतकी मोठी सेवा आहे। ही सेवेचा एक दिवस तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेऊन बघा अशी माझी महाराजांनी प्रार्थना आहे। श्री स्वामी समर्थ। 20 तारखेपासून जो अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे त्या जप सप्ताहासाठी आपला प्रचार प्रसार व्हावा आणि पूर्ण गावामधनं प्रत्येकाने आपल्या गुरुचरित्र ग्रंथासाठी पारायणाला बसावं त्यासाठी आज दिंडी सोहळा आयोजित केलेला होता आणि पूर्ण कोपरगावमध्ये त्या पालखीचं औचित्य ठेवून प्रत्येकाला आपण पॉम्पलेट वाटून प्रत्येकाने सहभागी व्हावं हेच आपण सर्वांना सूचित केलं आहे या कार्यक्रमातून। या नामजप सप्त्यानिमित्त आपण विविध याग पण घेणार आहोत आणि त्या यागाला वैज्ञानिक महत्त्व पण आहे। त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा। त्याचबरोबर आम्ही ते नेहमी बालसंस्कारचे उपक्रम घेत असतो। ते स्तोत्र मंत्र विज्ञानामागे त्याच्यामागे असणारं विज्ञान आम्ही सांगत असतो। टाकाऊपासून टिकाऊ योगापासून संगीत असे विविध उपक्रम आम्ही घेत असतो। तरी तुमच्या छोट्या छोट्या मुलांना देखील तुम्ही दर रविवारी इथे पाठवू शकतात बालसंस्कार केंद्रासाठी आणि युवा प्रबोधनाचं काम देखील या मार्गामध्ये चालत असतं। श्री स्वामी। निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव।